म्हणजे आता जर समजा तुम्ही महाराष्ट्रामधली परिस्थिती पाहिली, ह्यांची इतके आमदार फोडले, ह्यांनी इतके आमदार फोडले, ह्याच्यानंतर निवडणुका होत आहेत, निवडणुका झाल्या की ह्यांची मतं मिळतात, ह्यांची म्हणजे मला कळत नाही समाजाला नक्की काय पाहिजे. जर लोक रांगा लावून जर समजा एका विश्वासाने जर एका राजकीय पक्षाला जर मतदान करत असतील आणि ते मतदान केल्यानंतर तुम्हाला एखादी गोष्ट आवडते की बाबा ह्या राजकीय पक्ष मला आवडतोय म्हणून मी मतदान करतोय आणि त्याच्यानंतर तो राजकीय पक्ष उठतो आणि भलत्याच लोकांबरोबर जातो आणि तरी लोक म्हणतात बरं ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारची जर तुम्ही मतांशी जर प्रतारणा करणार असाल तर हे वायाच जाणार सगळं प्रकरण. हे हातामध्ये काही राहणारच नाही. म्हणजे उद्या आत्ताची जी मी परिस्थिती पाहतोय आपण, ही जर समजा आता आपण सुधारणा नाही घेतली सगळ्यांनी मिळून, तर आपण अराजकाकडे जाऊ. कोणीच कोणाला कंट्रोल करत नाहीये. म्हणजे साधी गोष्ट, तुम्ही आता आज अमेरिकेमध्ये तुम्ही पोलिसावरती हात उचलू शकता का? नाही उचलू शकत. आपल्याकडे भारतामध्ये जर समजा महाराष्ट्रामध्ये कोणी येतं बाईकवरनं येतो, पोलिसाच्या कानफडीत मारतो, पुढे काय होत नाही, त्याला एक दिवस जेल होते, पुढे बाहेर सोडून देतात. पोलिसावर हात टाकता तुम्ही? अशा प्रकारच्या जर गोष्टी आता मध्यंतरी काहीतरी म्हणजे किती खाली जायचं आपण, याला काही मर्यादा. आत्ता कोणतरी एका पोराने काहीतरी ती पोरच्या गाडीत 2 मुलांना काहीतरी ते मारले पुण्याला, बरोबर आहे. त्या पोराची, त्याच्या आईची, बापाची, सगळ्यांची, आजोबांची, सगळ्यांची चर्चा सुरू आहे. आणि त्या 2 मुलं जी मेली आहेत त्यांच्याबद्दल कोणीच बोलत नाही. कोणत्याही टेलिव्हिजन चॅनलवरती त्या मुलांच्याबद्दल काही बोललं जात नाही, त्या मुलांच्या आईवडिलांबद्दल बोललं जात नाही. ती मुलं कुठून तरी बाहेरून शिकायला आली होती आणि ती केस कोर्टात गेल्यावरती कोर्ट सांगतो, जज सांगतो, तिथला मॅजिस्ट्रेट, की 300 शब्दाचा निबंध लिहून दे. हा कोणता जज आहे? म्हणजे हे असंच तर येऊ शकत नाही ना. पैशाचा देणघेण झाल्याशिवाय अशा प्रकारची गोष्ट कोर्टामध्ये होऊ शकत नाही. मग तुम्ही विश्वास कोणावर ठेवणार? पोलिसांवर, कोर्टावर, नेत्यांवर, प्रशासनावर, कोणावरती? जर समजा या सगळ्या गोष्टींवरचा लोकांचा विश्वास उडाला तर आपण अराजकाकडेच जाणार, अजून कुठे जाणार? पण तुम्हाला असं नाही वाटत का की हे जे तुम्ही म्हणताय या प्रत्येक गोष्टीबद्दल सर्वसामान्य माणसांच्या डोक्यात राग आहेच, त्याचं करायचं काय हे त्याला कळत नाही. म्हणूनच ना प्रश्न असा आहे की जर समजा माझ्या मताशी जर समजा समोरचे प्रतारणा करत असतील तर त्या व्यक्तीला मी शिक्षा करणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.